तुझं नाव काय? माझं रामायस वाकडे. किती वय? वय 44. अच्छा, तू या संस्थेमध्ये कशासाठी आलायस? हे नशामुक्ती दारू बंद करण्यासाठी. बंद करण्यासाठी. किती वर्षापासून दारू पितोय? मला कमीत कमी दारू पिण्यामध्ये 17-18 वर्ष झाले. दारू पितोय? हो. कोणती दारू पितोस? मी पहिले बिअरपासून स्टार्ट केली. हां. हो. त्यानंतर मग मित्रपरिवार भेटला. त्यानंतर मग इंग्लिश प्यायला लागला. हां. तिच्याने पण नशा होत नव्हती. अच्छा. मग त्यानंतर मग हे लॉकडाऊनच्या अगोदरपासून मग देशी दारू चालू केली. आणि ती दारूच चढत नव्हती पहिले. अच्छा, मग तुला दारू चढणं कमी वाटत होतं म्हणून तू हो. देशी दारू प्यायचा? हो. रोज किती प्यायचा? रोज सकाळपासून जर धरलं तर 2 क्वार्टर प्यायचं दिवसभरात? रात्री वेगळी? हो. त्याच्यानंतर आता मला एक गोष्ट सांग, त्याच्यामुळे तुला त्रास काय काय झाला? हा सर, त्रास व्हायचा मला. काय? इथे दुखायचं, हां. छातीत कधी कधी दुखायचं. अच्छा. आणि प्लस जेवण फार कमी झालं तुला. जेवण पूर्ण कमी झालं? अजून बाकी काय नुकसान झालं तुझं? हो सर, परत आर्थिक हानी, कामामध्ये पण फरक पडला. काय कामात फरक पडला? म्हणजे जे काम आपले माझे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट चालायचे. हां. आणि मी ड्रिंकमध्ये सकाळीच मित्र परिवार भेटायचा. मग सकाळीच 9-10 वाजता कामावर जायचं असतं. त्याच्या अगोदर कसं आमची लाईनमध्ये शक्यतो 75% मुलं दारू पिणाऱ्याचे कार्यक्रम वगैरे. तर मग त्यांनी घेतली तर घे हो काय घे. मग 90 पिली, 1 क्वार्टर पिली तर मग कामावरती जायचा मूडच होत नव्हता. अच्छा. जाऊ दे बरोबर उद्या बघू असं करायचं. अच्छा. त्यानंतर मग परत ट्रेन चालू. मग बसल्यावरती काय माहिती आम्ही किती प्यायचो किती नाही. प्लस ते तर सोडा, परत वाद वेगळे, बाहेर परत कुणासंग भांडणं वगैरे हे. त्यामुळे मग नकोच म्हटलं, ड्रिंक वगैरे नको. त्यामुळे अशा केंद्रामध्ये आले. अच्छा, अजून काय नुकसान झालं तुमचं? सर घरी पण त्रास व्हायचा, कारण की आपण ड्रिंकमध्ये घरच्यांना काय बोलायचं काय नाही काही कळत नव्हतं. बायकोला अजून कोण मिसेसला वगैरे, मुलगा आहे मुलगी आहे माझा. म्हणजे दारू पिऊन त्रास दिलाय? हा, त्रास तर व्हायचा सर, कारण की मला तर काही कळायचं नाही. पण सकाळीच आपल्याला काही लक्षात राहायचं नाही की आपण संध्याकाळी त्यांना काय बोललो काय नाही. म्हणजे ते पण एक नुकसान झालं? हो सर. आर्थिक नुकसान पैशांचं? हो सर, आर्थिक नुकसान तर फार झालं. किती झालं असेल? आतापर्यंत तर मी डबल टिबल मजली बंगला बांधला असता सर. एवढं तर नुकसान झालं असतं. म्हणजे दारूमध्ये पैसे घाल? हो, दारूमध्ये पैसे. अच्छा. आणि कसा विषय व्हायचा की आपण कमी प्यायचो, पण मित्रपरिवार आला हे भाऊ बस घे, कारण की रोजचे मी 1200-1300 रुपये कमवायचो. हां. पण सकाळीच पाहिजे तर 1 रुपया खिशात राहायचं. अच्छा, असं आहे. अच्छा, ठीक आहे. तुला आता या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येऊन किती दिवस आहेत? मला कमीत कमी सर, मला असं वाटतं 24-25 दिवस झाले असतील. 25 दिवस झाले हो. तुला येऊन? अच्छा, इथं काय काय केलंस तू? काय काय वाटलं तुला? सर इथे आलो मी. मला इथे आलो तेव्हा 2 ते 3 दिवस मला त्रास झाला होता. काय त्रास झाला? म्हणजे जेवण वगैरे जात नव्हतं. अजून? चिडचिड व्हायची माझी. इथं का आणलं? हो. अजून? का आणलं म्हणून. आणि असा पण मी विचार करायचो, घरी गेल्यावरती घरच्यांना पाहतोच. अच्छा. असा एवढा चिडचिडपणा व्हायचा. म्हणजे घरच्यांना तू इथून बाहेर गेल्यावरती त्रास देणार होता? त्रास देणार होतो. पण आता 23-24 झाले सर. 24 दिवस झाले, 24-25 दिवस झाले सर. पण आता मला इतकं व्यवस्थित वाटतं की आपण हे ड्रिंक करतोय ना हे चुकीचंच. का चुकीचं आहे? नाही सर. काय कळालं तुला? ही लाईफ मीच पाहिली. अशी लाईफ मी कधीच पाहिली नाही. अच्छा. कधी सकाळी सुटलो तर बस आपलं काम किंवा ड्रिंक, आणि संध्याकाळी जरी कामावर सुटलो की फक्त आपल्याला दारूचा अड्डा दिसायचा. अच्छा. हो. पण याच्यामध्ये आता तुला इथं काय काय कळालं मग? नशा नाही केली तर काय काय? सर नशा नाही केली तर आपण सर्व खरंच छान. मी जर विचार करायचो, पहिले विचार करायचो तर लिगली विचार करत नव्हतो. जे धरलं, चला मित्रपरिवार भेटला, चला ड्रिंक करू. कामधंदे तर भरपूर मिळायचे. त्यानंतर मग कामावर पण थोडासा परिणाम पडला माझ्या ड्रिंकमुळे. 4 लोक चांगले 4 लोक हा तोंडावरती बोलायचे, पण पाठीमागे बोलणार असं दारूमुळे. अच्छा. पण आता या सगळ्या गोष्टी तुला कळाल्या तर तुझे विचार बदलले? हा सर. म्हणजे आता व्यसन करायला पाहिजे की नाही करायला? नाही करायला पाहिजे. का नाही करायला पाहिजे? नाही सर, याच्यामध्ये मजाच नाही. नाही, पण आता थोड्या वेळापूर्वी तू बोललास ना की माझ्या लाईन मध्ये 75% लोक पिणार आहेत सर. माझं तू परत त्या लाईनीत जाणार? नाही जाईल सर, पण ड्रिंकला हातच नाही लावला. का पण? नाही सर, काही मजा नाही. पण लाईन तर तीच आहे ना? खाणी पण माझी झाली. लाईन तर तीच आहे. लाईन असू द्या ना सर. मग ते आता माझ्या मनावरती कंट्रोल केलं ना सर. कसे मनावरती कंट्रोल? हो सर. मन कुठे असतं? मन आपल्या इथेच आहे ना. तू दारू प्यायचास ना? नाही सर, ते जेव्हा प्यायचंच सर.
दारू कोण प्यायचं, तू प्यायचं की मन प्यायचं? नाही मीच प्यायचो सर. कसे काय प्यायचं? पण तेव्हा अक्कल नव्हती ना सर. कशा काय प्यायचं? ड्रिंक तोंडानेच प्यायचं ना सर. कसं प्यायचं? विचारांमुळे प्यायचं. हो विचारामुळे. विचार तर आता असतात. विचार कसे आहेत तुझे? नाही सर, आता पॉझिटिव्ह विचार सर. का पण काय पॉझिटिव्ह असं काय नाही तुला सर. समजलं की तुझे पॉझिटिव्ह विचार झाले? सर विषय काय होता हम्म. की मी ड्रिंक करायचो. हम्म. ड्रिंक मध्ये माणूस भयकून जातो. मग तू काय भयकायचं असं? भयकायचं म्हणजे कोणी काय बोललं, हम्म. मित्रपरिवार बोलला, हम्म. हा हे लई त्रास देऊ राहिला. घरात काय काय त्रास दिलास? नाही घरामध्ये काही त्रास नाही दिला. हम्म. घरामध्ये त्रास काय व्हायचा हम्म. की आपण एक बोलायचो, घरचे एक बोलायचे, तर आपण सहन करून घेत नव्हतो. हम्म. कारण की ड्रिंक केलेली असायची. हम्म. त्यामुळे काही लक्षातच येत नव्हतं पुढचा व्यक्ती चांगला बोलतोय का वाईट बोलतोय. हम्म. आपण लगेच चिडून जायचो. त्यांना शिव्या घालायचं शिवाय गाळ्या व्हायच्याच, थोड्याफार व्हायच्याच. थोड्याफार व्हायच्या की थोड्या की फार? थोड्याफार व्हायच्या. थोड्या की फार? फार नाही का, थोड्याफार व्हायच्या. कारण की तेच होणारच असतं. ड्रिंक मग ते जे व्हायच्या ते चांगलं होतं की चुकीचं होतं? नाही चुकीचं होतं सर. मग ते कोणामुळे व्हायच्या? ते माझ्यामुळेच व्हायचं. का? ड्रिंक केलेली असायची ना सर. अच्छा. अजून काय तू सांगू शकतो? नाही सर. इथं आल्यावर काय हा काय? सर इथे आलो. हम्म. आणि एक माझे मी आता 44 वयाचा आहे सर. 44. एक महत्त्वाचं म्हणजे. हम्म. माझे बर्थडे एवढे झाले, हम्म. पण ते बर्थडे कुठे झाले? दारूच्या अड्ड्यावरती, बिअर बारमध्ये. हम्म. घरच्यामध्ये बर्थडे मी कधीच केला नाही. हम्म. पण लाईफमध्ये पहिला वेळेस माझा बर्थडे झाला हे दारूमुक्ती केंद्रामध्ये. कुठे बर्थडे आला तुझा? इथेच झाला सर. इथेच हा. झाला. हा. हो, रुद्रेश शेठ फाउंडेशन. हा इथेच झाला. हो सर. मग तिथे काय झालं तुला बर्थडेला? सर मी सांगितलं सरांना, सर काय? म्हटलं माझा आज बर्थडे. हा. सरांनी मग केक वगैरे आणला हम्म. आणि एकदम व्यवस्थित बर्थडे तुला झाला. का वाटलं इथं असं birthday? सर मला एवढा आनंद झाला कसला आनंद झाला? कारण की लाईफ मध्ये हम्म. फर्स्ट टाइम हम्म. मी बिना दारू पिता बर्थडे केला. अच्छा. आणि तो बर्थडे म्हणजे इतका मला आवडला. हम्म. खरंच सर याच्यामध्येच लाईफ आहे. ड्रिंक करून काही मजा नाही सर. अजून तू बाकीच्यांना काय सांगू शकतो? नाही सर मी सांगू शकतो. आता माझा मित्र परिवार आहे, हम्म. काही काही व्यक्ती आहेत माझे जे आपण त्यांना मानतो. हम्म. माझा पण विचार आहे हम्म. की त्यांना मला इथे घेऊन यायचं, म्हणजे त्यांना पण तुला नशामुक्त करायचं? नशामुक्त करायचे सर. कारण की काही काही जणांचे 30 वय झालेली, हम्म. 30 वय झालेली, त्यांचे लग्न वगैरे नाही झाले, हम्म. घरी पण परिस्थिती बिकट आहे. हम्म. वाटलं तर आपण अर्धे पैसे भरायला तयार आहे. कारण की मी काम करतो ते म्हणजे माझ्याकडेच तुला काम. असं वाटतं की दुसरे लोक पण या गोष्टीमधून बाहेर बाहेर निघावे, पडायला पाहिजे. सुधरावे, त्यासाठी हो, तुला हो, सर. पूर्ण मदत करशील? हो मदत करायचं.